नमस्कार, मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, मागचा व्हिडिओ मी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केला होता. तो मुद्दाम लहान केला होता. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की खूप लहान वाटतो, विषयाबाबत समाधान झालं नाही, थोडं सविस्तर सांगा. अनेकांनी हेही सांगितलं की बाहेरच्या राज्यांपेक्षा आपल्या राज्यातल्या राजकारणावर बोला, ते आम्हाला जास्त आवडतं वगैरे वगैरे. तर राज्याच्या राजकारणावर आपण बोलतच राहणार आहोत. त्यात विषयांची कधी आपल्याला कमी भासेल असं होणार नाही. पण बाहेरच्या राज्यांविषयी पण मधून मधून ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे असं मला वाटतं. तिथे सध्या निवडणुका सुरू आहेत आणि ते निमित्त आहे की त्या निमित्ताने आपण बोलू शकतो. एरवी कशाला आपण त्या राज्यांकडे लक्ष घालणार आहोत, नाही का? तर पश्चिम बंगाल विषयी थोडं सविस्तर बोलतो. मागच्या एपिसोडमध्ये तिथे बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आहे हे मी सांगितलं होतं. मग त्याला कोण जबाबदार आहे वगैरे प्रश्न मला तुमच्याकडून आले, म्हणून याविषयी मी बोलणारच आहे. पण त्याआधी काही बदल सांगतो. मागच्या वेळी मी असं म्हटलं होतं की भाजपच्या बाजूने कौल जातोय असं निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. तो व्हिडिओ एकतर मी खूप आधी बनवला होता आणि तो प्रसारित व्हायला पण थोडा उशीर झाला. दरम्यानच्या काळात काय बदल झाले? 9 एप्रिलला एक निवडणूक पूर्व सर्वेक्षण जाहीर झालं. ते करणाऱ्या संस्थेचं नाव आहे पोलिक. त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतायत की तिथे पुन्हा मोठ्या मताधिक्याने ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार आहे. मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा तृणमूल काँग्रेसला मिळत आहेत आणि भाजप 52 ते 80 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतो. हे निष्कर्ष वाचून मला आश्चर्य वाटलं नाही. तुम्हालाही कदाचित ते वाटणार नाही. कारण SIRच्या माध्यमातून जे काही घडलंय ते चित्र पाहिलं की भाजपची संख्या घटणार नाही तर काय होईल असंच कुणी म्हणेल. तर झालं असं की SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थात मतदारांचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण, मतदार यादींची सखोल तपासणी असं आपण त्याला म्हणू शकतो. तर ही तपासणी करताना राज्यातल्या 91 लाख मतदारांची संख्या कमी झाली. त्यातले 63 लाख हे तिथे उपलब्ध नसलेले आहेत, म्हणजे मृत झालेले, स्थलांतरित झालेले किंवा अस्तित्वातच नसलेले. मागच्या व्हिडिओत मी 27 लाख लोकांची नावं वगळली गेल्याचे सांगितलं होतं की ज्यांनी वगळल्याला हरकत घेतली होती, त्यांच्याकडे काहीतरी पुरावे होते. सोमवारपर्यंत हा आकडा 34,35,000च्या वर गेलेला आहे, कारण तितक्या मतदारांनी नाव वगळलं जाण्यावर हरकत घेतली. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पुरावे फेटाळून लावत नावं कमी केलीत, म्हणून हे सर्व लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. सोमवारी त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणं नोंदवली. ती अत्यंत महत्वाची आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. न्यायमूर्ती बागची असं म्हणाले की न्यायालयाने नियुक्त केलेले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून चुका होऊ शकतात. इतक्या कमी वेळेत इतके मोठं काम करणं कठीण आहे. हा काही सरकार म्हणजे ममता दीदींचं सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यामधला ब्लेम गेम नाहीये. पण या दोन घटनात्मक संस्थांमध्ये मतदारांचं सँडविच होतंय. मतदारांना मतदार यादीत राहण्याचा निरंतर अधिकार आहे असंही ते म्हणाले. तुम्ही जिथे जन्मता त्या देशाच्या मतदार यादीत तुमचं नाव असणं हे केवळ घटनात्मकच नाही तर भावनिक दृष्ट्याही महत्वाचं असतं असं त्यांनी विधान केलं. सरन्यायाधीश काय म्हणाले की मतदारांच्या अधिकारांचं संरक्षण करणं ही आमची गरज आहे. या सगळ्या नोंदी त्यांनी घेतल्या, पण या मतदारांच्या मागणी संदर्भात काही त्यांनी निर्णय दिला नाही. त्यांनी असं सांगितलं की उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली राज्यामध्ये 19 न्यायाधिकरण नेमलेले आहेत. त्या न्यायाधिकरणांकडून याचा अपील सुनावणी होते आहे. त्याचे निर्णय काय येतात ते बघू आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 तारखेला मतदान होत आहे. त्याच्या आधी हे प्राधिकरण निर्णय देतील का? त्याच्यानंतर मतदारांना सुप्रीम कोर्टात जायला वेळ मिळेल का? आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावर सुनावणी घेऊन केव्हा निर्णय देईल? या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. त्याच्यावर काय निर्णय होतो आणि त्याचे काय परिणाम होतात हे त्यावेळी आपल्याला समजेलच. आणखीन एक धक्कादायक बाब तुम्हाला या निमित्ताने सांगतो. ती म्हणजे वगळलेल्या मतदारांमध्ये बहुतांश बांगलादेशी मुसलमान असावेत असा अंदाज आता फोल ठरलेला आहे. वगळलेल्या मतदारांमध्ये तब्बल 63% हिंदू आहेत आणि फक्त 34% मुसलमान आहेत. द हिंदू हे इंग्रजी वृत्तपत्र तुम्हाला माहिती असेल, त्यांनीच हा सविस्तर अहवाल नुकता प्रसिद्ध केलेला आहे. मी जे म्हणालो की भाजपच्या जागा कमी होणार नाहीत तर काय असं तुम्हालाही वाटेल, त्याचं कारण हे होतं. पण पुढे आणखीनही असं आहे की वगळलेल्या 92,02,000 मतदारांमध्ये 31.1 लाख इतके मुस्लिम आहेत आणि 57,47,000 हिंदू. त्यात मतुआ जातीचे लोक जास्त आहेत. ही मतुआ ही जे लोक आहेत हे अनुसूचित जमातीचे आहेत, जातीचे आहेत
आणि ते 1971च्या युद्धामध्ये पूर्व बंगालमधून भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत, कारण ते हिंदू आहेत, तिथे त्यांचा छळ होत होता आणि म्हणून ते भारतामध्ये निघून आले होते. मुसलमान लोक पण त्यावेळेस काही प्रमाणात आले, पण मुसलमान लोक त्यानंतर पण येत राहिले, वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने असेल, याच्या निमित्ताने असेल. पण त्यानंतर काय झालं की हे जे मतुआ लोक आले ते हिंदू आहेत, हिंदू समाजाचे आहेत, अनुसूचित जातीचे असले तरी ते स्वतःला हिंदू म्हणतात. सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो ऍक्ट नुसार त्यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, कारण ते हिंदू आहेत, ते मुस्लिम नाही आहेत. त्यामुळे मुस्लिम किंवा ख्रिश्चन या लोकांना सोडून सगळ्यांना हे नागरिकत्व मिळू शकतं. त्यानुसार ह्या लोकांना हे नागरिकत्व मिळण्यासाठी ते पात्र होत आहेत आणि तसं आश्वासनही भाजपने त्यांना दिलेलं आहे की जर पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला ह्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व देऊ आणि पुढे मग तुम्हाला मतदानाचा अधिकार आणि सगळेच अधिकार भारतीय नागरिकांना जे असतात ते मिळतील, असं आश्वासन दिलेलं आहे. पण मधल्या काळात हे SIR आलं आणि त्या SIR मध्ये ह्या लोकांची नावं वगळली गेली. आता याच्यामध्ये हे जे हिंदू म्हणून जे वगळले गेले 63% लोक, याच्यात ह्या मतुआ समाजाचे लोक सगळ्यात जास्त आहेत. आता या मतुआ समाजाच्या लोकांना त्यांची एक संघटना आहे आणि त्या संघटनेने CAAचं म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्टचं कायम समर्थन केलेलं आहे, कारण त्यांना असं वाटतं की या कायद्यामुळे आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळेल. आता या कायद्याचं समर्थन करतायत म्हणजे बीजेपीचं समर्थन करतायत. बीजेपी त्यांना आश्वासन पण देते आहे की आम्ही तुमचं ह्या कायद्यानुसार भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला आम्ही ऍक्सेप्ट करणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये अर्थातच याचा दुसरा अर्थ असा आहे की हे सगळे लोक जे होते हे भाजपचे मतदार होते. पण आता SIR झाल्यामुळे काय झालं की SIR झाल्यामुळे ह्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये नावं 50 लाखाच्या वर हे लोक वगळले गेलेले आहेत. बरं, हे लोक 50 लाखाच्या वर वगळले गेलेले आहेत. बाकीचे मतदार यादीमध्ये जे मतुआ समाजाचे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात की आमच्या समाजाच्या इतक्या मोठ्या लोकांना भाजपने वगळलं, आम्हाला भारतीय नागरिकत्व देणं तर दूरच, पण ते सोडून भाजपने आमच्या लोकांची नावच वगळून टाकली. मग आता आम्ही भाजपला मतदान कसं करायचं? म्हणजे ज्यांचे मतदार यादीमध्ये नावं आहेत ते पण लोक भाजपवर नाराज झालेले आहेत. आणि आता समजा आम्ही मतदान केलंच तर आम्ही भाजपवरचा राग व्यक्त करण्यासाठी मतदान करू, म्हणजे वेळ आली तर आम्ही ममता दीदींना मतदान करू. दुसरी गोष्ट अशी की आता समजा सुप्रीम कोर्टाने ह्या वगळलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार द्या आणि यावेळेस मतदान करू द्या असा जर निर्णय दिला तर हे रागावलेले, चिडलेले हे सगळे समाजातले लोक जे आहेत, मतुआ समाजातले लोक, हे कोणाला मतदान करतील? अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील. म्हणजेच काय की भाजपने SIRच्या माध्यमातून जी काही कृती पश्चिम बंगालमध्ये केलेली आहे ती ह्या भाजपच्याच पायावर कुऱ्हाड पडल्यासारखी झालेली आहे. आता मी जे तुम्हाला असं म्हटलं की भाजपचे सीट कमी होणार नाही तर काय, तर त्याचं कारण हे कारण आहे की ह्या गोष्टीमुळेच भाजपची सीट आता कमी होत आहेत, असे सगळे निष्कर्ष यायला लागलेले आहेत. म्हणजे मागच्या वेळेस जे त्यांना 71 सीट मिळाले होते त्याच्यापेक्षा सुद्धा आता सीट कमी होण्याची शक्यता आहे, किंवा फार फार तर त्याच्यापेक्षा 1-2-4 सीट जास्त मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा रिझल्ट असं सांगतो आहे. पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला किंवा हे न्याय प्राधिकरणाचे निर्णय आले तर कदाचित यांची संख्या अजूनही कमी होण्याची, भाजपची संख्या कमी होण्याची शक्यता जास्त दिसते आहे. आता अशा परिस्थितीमध्ये भाजपने, आता भाजपकडे जर आपण बघितलं तर भाजप हा कसा पक्ष आहे? राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत बेरकी असा हा पक्ष आहे. या पक्षाचे नेते जे आहेत ते अत्यंत बेरकी आहेत. कुठे कोणती घोषणा करावी, कुठे कोणावर कोणते आरोप करावेत, केव्हा ते आरोप मागे घ्यावेत, कोणती घोषणा केव्हा जास्त प्रमाणात अवलंबित करावी, कुठे नरेटिव्ह सेट करावेत, कुठे नरेटिव्हला कसं उत्तर द्यावं, याच्यामध्ये भाजपचा हात कुणीही धरणार नाही असं मी नाही, सगळेच जण म्हणतात. मग अशा परिस्थितीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये SIRचा निर्णय घेऊन चूक केली का? तर बहुतेक लोकांना असं वाटेल हे सगळं ऐकल्यानंतर की भाजपने चूक केलेली आहे. माझं मत विचाराल तर मला असं वाटतं की जे लोक अजून भारताचे नागरिकच नाहीत, जे माहिती आहे सगळ्यांना की जे बांगलादेशातून 1971 साली आले असतील, केव्हाही आले असतील, पण जे बांगलादेशातून आलेले आहेत, जे आपल्या देशाचे नागरिक नाहीत, त्यांना ते केवळ आपल्याला मतदान करणार आहेत म्हणून त्यांना मतदानाचा हक्क देणं किंवा त्यांना मतदान करू देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. आणि भाजपने अनावधानाने म्हणा किंवा अवधानाने म्हणा, ठरवून म्हणा, ह्या लोकांची नावं वगळून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतलेली आहे. ती एक प्रकारे
तो देशद्रोहाच्या विरुद्धचा म्हणजे देशप्रेमाचा निर्णय आहे का, असं पण आपण त्याला म्हणू शकतो. माझं हे मत तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला ते पटतंय का? भाजपने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड वाढवून घेतलेली आहे का? भाजप राजकीय निर्णय घेण्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अपयशी ठरला आहे का? भाजपला या निवडणुकीमध्ये यश मिळणार नाही असं तुम्हालाही वाटतंय का? हे सगळं तुम्ही प्रतिक्रियांमध्ये अवश्य मला कळवा. अशा पद्धतीचे व्हिडिओ पुन्हा करायचे का नाही करायचे हे ठामपणे सांगा. पुढचा व्हिडिओ मला असं वाटतंय की मी आता सध्या जे US आणि इराणचं युद्ध सुरू आहे त्या युद्धाच्या अनुषंगाने करावं, अशा खूप लोकांच्या मला प्रतिक्रिया आलेल्या आहेत, माझ्या वाचकांच्या आणि या श्रोत्यांच्या सुद्धा. तर तो करायचा असा माझा विचार आहे. मला तुम्ही पण सांगा की त्या विषयावरचा व्हिडिओ करायचा का, आणि थोडा लांब झाला तर व्हिडिओ चालणार आहे का, की शॉर्टमध्येच व्हिडिओ करायचा, ते पण तुम्ही मला अवश्य कळवा. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ आवडला तर इतरांनाही ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तो फॉरवर्ड करा, त्याला लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही सातत्याने बघत राहा. आपण भेटत राहू, बोलत राहू. तोपर्यंत नमस्कार.